आपण आता इथं खेळ घेणार आहोत। ह्या खेळाचं नाव आहे हात किंवा पाय न लावता फुगा हवेमध्ये उडवायचा आहे। यासाठी आपण 2 गट तयार केलेले आहेत, एक मुलीचा गट आणि एक मुलांचा गट। त्याच्यामध्ये जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्या फुग्याला हात किंवा पाय लावणार तो आऊट होणार आहे। खेळण्याचा आनंद सर्व विद्यार्थी घेत आहेत। आता इथं ह्या मुलींच्या गटामध्ये जास्त मुलं आहेत आणि तिकडं जे उभे आहेत ते आऊट झालेले आहेत, कारण त्यांनी हात किंवा पाय लावलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण आऊट केलेलं आहे। खेळताना इथं बघा खेळतात। आता अश्विनी इथं हाताने बॉल उचललेला आहे किंवा हात लावला, त्यामुळे ते अश्विनी आता आऊट झालेली बघा। पुढच्या गटामध्ये ती खेळत नाही। तिकडं मुलामध्ये 4च मुलं आहेत। त्याच्यामध्ये आता बघूया कोण शेवटीपर्यंत जिंकतो बघा। इथं आता रोशन फक्त एकटा आहे, त्याने दोन्ही हात खिशामध्ये घातलेला आहे। रोशन हा फुग्याबरोबर छान खेळतोय आणि जर रोशन आता आऊट झाला तर मुलींचा संघ जिंकणार आणि मुलांचा संघ बाद होणार आहे। अशा प्रकारे हा खेळ आहे।